आपण जरा पोलीस स्टेशनवरचं आपण दृश्य बघूयात, काय चालू आहे तिकडे नेमकं ते बघूयात आपण दर्शकांना राज्याचे उपमुख्यमंत्री गेले की नाही गेले? अहो एवढे एव्हिडन्स आहे, सगळ्या न्यूजला आलेले आहे. त्या अनुषंगाने ते राज्याचे उपमुख्यमंत्री गेले की नाही गेले? अहो एवढे एव्हिडन्स आहे, सगळ्या न्यूजला आलेले आहे. त्या अनुषंगाने ते वैदेही या ठिकाणी आता मिटकरी आणि रोहित पवार इथे दाखल झालेत. तर दोघेही आता डीजीसीए विरोधात तक्रारी करण्याच्या मनस्थितीत आहेत. काय अपडेट्स आहेत वैदेही? नक्कीच आपण बघतोय की डीजीसीए मध्ये काही कर्मचारी आहेत ज्यांचे व्हीएसआर सोबत काही चांगले संबंध आहेत. मग ते कर्मचारी कोण आहेत या संदर्भात प्रश्न रोहित पवार यांनी याच्या आधी देखील उपस्थित केलेला होता. कारण डीजीसीए आणि व्हीएसआर या दोनही कंपनींमध्ये काहीतरी संगनमत आहे आणि म्हणूनच या सगळ्या चौकशाबद्दल जे आहे ते स्पष्टता येत नसल्याचा आरोप त्या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेला होता. एकूण जर बघितलं तर या ठिकाणी खरं तर आपण बघतोय की काही हालचाल जी आहे ती झालेली बघायला मिळत आहे. पोलीस सध्या जे आहेत ते आत मीडियाला सोडत नाहीये, मात्र काही वेळेतच रोहित पवार जे आहेत ते खाली येऊन एकूणच काय नेमकं झालंय आणि काय पोलिसांचं नेमकं म्हणणं आहे या सगळ्या संदर्भात आपण बघतोय की गोष्टी येथील पिंकी माळी यांचे जे नातेवाईक आहेत ते देखील या ठिकाणी दाखल झालेले बघायला मिळतात. आपण बघतोय की पिंकी माळी ही फ्लाईट अटेंडर होती आणि त्या ठिकाणी या एकूणच प्रकरणामध्ये तिचाही बळी गेलेला होता, तिचाही मृत्यू झाला होता. एकीकडे जर रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या संदर्भात हे अनेक प्रश्न उपस्थित केले असले तरी सर्वसामान्य घरातली पिंकी माळी हिचा देखील त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. त्याही कुटुंबाला अनेक असंख्य असे प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचेही या ठिकाणी वडील सध्या दाखल झालेले बघायला मिळत आहेत. एकूण जर बघितलं तर 28 जानेवारीला त्या विमानामध्ये उपस्थित जे लोक होते त्यांचे नातेवाईक या ठिकाणी येत आहेत का या संदर्भात खरं तर गेल्या अनेक मिनिटांपूर्वी जी आहे ती चर्चा देखील सुरू असलेली बघायला मिळाली होती. मात्र आता पिंकी माळीचे नातेवाईक या ठिकाणी दाखल झालेले आहेत. रोहित पवार स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत. राष्ट्रवादीचे दोनही राष्ट्रवादीचे आमदार जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि गेल्या अनेक दिवसांपासून दोनही राष्ट्रवादीच्या या गटाला असे असंख्य प्रश्न पडलेले आहेत. कारण ज्या पद्धतीचं खरं तर हा विमानाचा अपघात झाला आणि विमानाचा अपघात झाल्यानंतर जर राज्याचा एक उपमुख्यमंत्री या ठिकाणी त्याचं निधन होताना बघायला मिळत आहे तर मग त्या सगळ्या गोष्टीची जलद गतीनं चौकशी का होत नाही, का रिपोर्ट यायला जो आहे तो उशीर लागत आहे, प्राथमिक अहवाल अजून आलेला नाहीये. जो डीजीसीआयचा अहवाल आला त्या अहवालामध्ये देखील काही त्रुटी असल्याचं समोर ठेवण्यात आलं होतं. व्हीएसआरच्या विमानावर जी आहे ती बंदी घालण्यात आलेली बघायला मिळाली आहे. मात्र ही सगळी कारवाई इतक्या उशिराने का होतीये? नक्कीच वैदेही, त्यामुळे आता हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर आता आपण परत एकदा दर्शकांना तिकडची थेट पोलीस स्टेशनवरची दृश्य दाखवूयात. रोहित पवार आणि मिटकरी हे पोलीस स्टेशनमध्ये आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री गेले की नाही गेले? अहो एवढे एव्हिडन्स आहे, सगळ्या न्यूजला आलेले आहे. त्या अनुषंगाने ते राज्याचे उपमुख्यमंत्री गेले की नाही गेले? अहो एवढे एव्हिडन्स आहे, सगळ्या न्यूजला